द्वितीय प्रसंगः यस्मात् ज्ञानं लभते स गुरुः. प्रसंग दुसरा, ज्याच्यापासून ज्ञान मिळते तो गुरु. इंग्लिश मीनिंग, द गुरु इज अ पर्सन फ्रॉम whom we acquire the knowledge. एकस्मिन् दिने आचार्यः शिष्यगणेन सह गंगास्नानार्थम् अगच्छत्. एके दिवशी आचार्य आपल्या शिष्यांसोबत गंगा स्नानासाठी आले होते. वन डे द गुरु कम with his disciples to take a holy bath. तदा मार्गे कोपी दरिद्रः मलिनकायः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत्. तेव्हा कोणी दरिद्री, मळालेले, फाटलेले कपडे घातलेला मनुष्य त्यांच्या मार्गामध्ये पुढे आला. Then a beggar wearing untidy and torn clothes crossed their way. तं दृष्ट्वा शिष्याः तं अपसर इति उच्चैः अवदन्. त्याला बघून शिष्य बाजूला हो असे मोठ्या आवाजात ओरडले. Then a disciples shouted at him, move away from the our way. सः मनुष्यः अपृच्छत्, अपसर इति कम वदसि, शरीरं वा आत्मनं वा. त्या दरिद्र माणसाने विचारलं, बाजूला हो असे कोणाला म्हणतात, शरीराला की आत्म्याला? The beggar asked him, to whom you are asking to move away? Is it this physical body or the Atman inside? आत्मा तु परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानः एव. आत्मा हा तर परमेश्वराचाच अंश आहे, म्हणून सर्वांचा आत्मा एकच आहे. The Atman, the part of Brahman. The Atman is the only one. तथा च सर्वेषां शरीरानी पंचमहाभूतात्मकानी. त्याचप्रमाणे सर्वांचे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. And the body made up of पंचमहाभूताज. Those are earth, water, fire, air, space, etc. तर्हि कथं तव शरीरं मम शरीरात भिन्नम् अहं च त्वद् भिन्नः. तरी पण कसे काय माझे शरीर तुझ्या शरीराहून भिन्न आहे, मी तुझ्यापेक्षा भिन्न आहे. Then how we are different from each other? Then how am I different from you? वेदांत तत्वस्य सारं तस्य मुखात श्रुत्वा आचार्यः तं प्रणनाम. वेदांत तत्वाचे सार त्याच्या मुखातून ऐकल्यानंतर आचार्यांनी त्याला नमस्कार केला. आफ्टर लिसनिंग to the very principle of non-duality philosophy of Vedanta from the beggar, then Acharya bowed down to the beggar. ज्ञानम तु कस्मादपि ग्राह्यम. ज्ञान तर कुणाच्याही कडून मिळू शकते. नॉलेज कॅन बी एक्वायर्ड फ्रॉम एनीवन. यस्माद् ज्ञानं लभते स गुरुरेव इति विचारेण आचार्यः तत्रैव मनीषा पंचकम इति स्तोत्रम रचितवान. ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळते तो आपला गुरु असतो असा विचार करून आचार्यांनी त्याच जागेवर मनीषा पंचकम स्तोत्राची रचना केली. हुम्स एवर वी गेट नॉलेज दॅट पर्सन इज आवर गुरु. ही इमिजिएटली recognized that the untouchable person taught him his own philosophy correctly. He then there composed the 5 verses entitled Manisha Panchakam. Manisha means deep conviction and Panchakam means 5-fold. एवं आसेतु हिमाचलम पर्यटन अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत सह. त्यानंतर त्यांनी हिमालयात व पूर्ण भारतभर भ्रमण केले व त्यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. Then शंकराचार्य traveled throughout the country and Himalaya to spread the knowledge of Advait of Vedanta philosophy. अष्टवर्षे चतुर्वेदी
द्वादशे सर्वशास्त्रवित् षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात्. शंकराचार्यांनी वयाच्या 8व्या वर्षी 4 वेद जाणले, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचे जाणकार झाले, 16व्या वर्षी भाष्याची रचना केली आणि 32व्या वर्षी ते स्वगृही म्हणजेच पंचतत्वात विलीन झाले. शंकराचार्य grasped the 4 Vedas at the age of 8. He mastered all the scriptures at the age of 12. He composed Bhashya commentary at the age of 16. He reached the heavenly abode at the age of 32. आदि शंकराचार्यैः रचितं साहित्यं स्तोत्राणि शिवभुजंग प्रयात स्तोत्रम, शिवपंचाक्षर स्तोत्रम, वेदसार शिव स्तोत्रम, नारायण स्तोत्रम, त्रिपुर सुंदरी स्तोत्रम, अन्नपूर्णा स्तोत्रम, दक्षिणामूर्ति स्तोत्रम, द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्रम, कालभैरवाष्टकम, अच्युताष्टकम, अंबाष्टकम, कृष्णाष्टकम, गोविंदाष्टकम, पांडुरंग अष्टकम, गंगाष्टकम, यमुनाष्टकम, नर्मदाष्टकम, ललिता पंचकम इत्यादीनी. भाष्यानि ब्रह्मसूत्र भाष्यम, उपनिषद भाष्यम, भगवद्गीता भाष्यम, विष्णु सहस्त्रनाम भाष्यम, सनत्सु जातीय भाष्यम. अन्य रचनाः अपरोक्षानुभूतिः, आत्मबोधः, तत्वोपदेशः, प्रौढानुभूतिः, ब्रह्मज्ञानावलीमाला, लघुवाक्यवृत्तिः, सदाचारानुसंधानम, स्वात्मनिरूपणम, अद्वैतानुभूतिः, दशश्लोकी, प्रबोधसुधाकरः, प्रश्नोत्तररत्नमालिका, ब्रह्मानुचिन्तनम, मोहमुद्गरः, योगतारावलीः, शतश्लोकी, स्वात्मप्रकाशिका, सर्ववेदान्तसिद्धान्तसारसंग्रह, विवेकचूडामणिः, उपदेशसाहस्त्री, वेदान्तस्तोत्राणि, अनात्मश्रीविगहरणं प्रकरणम्, अनात्मविचारः, जीवन्मुक्तानंदलहरी, वाक्यसुधा, अध्यात्मपटलविवरणम्. अशा प्रकारे शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे, भाष्य व अन्य रचनांची यादी आहे. यापैकी मी तुम्हाला पांडुरंग अष्टकम म्हणून दाखवणार आहे व त्याचा अर्थही सांगणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पंढरपूरचा महिमा साधारणपणे 11व्या शतकापासून दृष्टीस पडतो. तथापि आद्य शंकराचार्य आपल्या दिग्विजय यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील या सुप्रसिद्ध क्षेत्रात गेले होते असा उल्लेख चिद्विलास यतीच्या शंकर विजय ग्रंथात आढळतो. यावरून आचार्यांच्या काळातही पंढरपूर आपल्या विशिष्ट वैभवाने नटलेले होते असे दिसते. आचार्यांनी केलेल्या या पांडुरंगाष्टक स्तोत्राची भाषा सरळ, सुगम, सालंकृत व चटकन मनाची पकड घेणारी आहे. ज्यात शुभ्र वर्णाची व कृष्ण वर्णाची छटा संमिश्र झालेली दिसते त्यास पांडुर असे म्हणतात. गायीच्या खुरांनी उधळलेली पांढरी धूळ श्रीकृष्णाच्या अंगावर बसली व श्रीकृष्णाचा देह पांडुर दिसू लागला, म्हणून श्रीकृष्णाला पांडुरंग असे नाव पडले. तोच पांडुरंग पुंडलिकासाठी पंढरीस आला व कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला. त्याचे वर्णन आचार्यांनी किती सुंदर शब्दात केले आहे ते बघा. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ: भीमेच्या काठी महायोग म्हणजे महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरी क्षेत्रात पुंडलिकाला वर देण्याकरिता व्यास, नारद आदी बडबड्या ऋषींसह जो येऊन उभा राहिला, त्या आनंदकंद परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भजत आहे. तटीद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं त्विष्टिकायां
समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अर्थ, ज्याचे वस्त्र विद्युत लतेप्रमाणे पीतवर्ण दिसत आहे, अंगकांती नीलवर्ण असलेल्या मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो परम सुंदर चित स्वरूप व प्रकाश स्वरूप आहे, सर्वश्रेष्ठ व जणू काय भक्तांना दर्शन देण्याकरिता विटेवर सारखी पावले ठेवून उभा आहे, अशा त्या परब्रह्म स्वरूपी पांडुरंगाला मी शरण आले आहे. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्तैर्धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अर्थ, पांडुरंगाने कमरेवर हात का ठेवले आहेत असा कोणी प्रश्न केल्यास त्याला आचार्य उत्तर देतात, मला अनन्य प्रेमाने शरण येणाऱ्या माझ्या भक्तांना भवसागर हा फक्त कमरे इतकाच आहे, तो सहज सुलभ रीतीने पार करता येतो. हे सांगण्याकरिताच पांडुरंगाने कमरेवर हात ठेवले आहे आणि बोटे नाभिस्थानाकडे वळविली आहेत. ती का? तर आचार्य उत्तर देतात, माझ्या भक्तांना ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक उंच नाही, हे दाखविण्याकरताच पांडुरंगाने आपली बोटे कमरेपासून नाभिस्थानाकडे वळविली आहे. त्या ब्रह्मरूपी पांडुरंगाला मी अनन्य भावाने शरण आले आहे. स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ, कंठप्रदेशी शोभणाऱ्या दैदिप्यमान अशा कौस्तुभ रत्नाने जो अलंकृत झालेला आहे, ज्याच्या भुज प्रदेशावर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत, ज्याच्या सानिध्यात लक्ष्मी नित्य वास्तव्य करीत आहे, जो सर्व लोकांचा पालन करता आहे, अशा त्या सर्वश्रेष्ठ परमांशात परम शांत मंगलमय शिवस्वरूप व स्तुती करणाऱ्याला योग्य असलेल्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजत आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत् कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ, ज्याचे मुख शरद ऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे अत्यंत रमणीय दिसत आहे, मुखावर सुंदर हास्य विलसत आहे, कानांमध्ये कुंडले शोभत आहेत, त्या कुंडलांची कांती गंडस्थलांगावर गालांवर झळकत आहे, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे ज्याचे ओठ आरक्तवर्ण, डोळे कमलाप्रमाणे विशाल आणि सुंदर अशा त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी प्रेमपूर्वक नमस्कार करते, त्याचा मी अनन्य भावाने आश्रय करीत आहे. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैर्रघैः त्रिभंगाकृतिं वर्यमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ, मस्तकावर विराजमान असलेल्या मुकुटातील रत्नाच्या कांतीने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळल्यासारख्या दिसत आहेत. बहुमोलाची दिव्य रत्ने अर्पण करून देवांनी ज्याची पूजा केली आहे, कृष्ण स्वरूपाने 3 ठिकाणी म्हणजे पाय, कंबर, मान वाकडा होऊन जो उभा आहे, गळ्यात वनमाला व मस्तकावर मोराच्या पिसांचा तुरा शोभत आहे, अशा त्या परब्रह्म स्वरूप पांडुरंगाला मी प्रेमाने भजते व नमस्कार करते. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ, तो पांडुरंग विभू म्हणजे सर्व विश्वाला व्यापणारा अथवा विश्वस्वरूपाने नटणारा आहे. तो वेणू वाजवीत वृंदावनात फिरतो, त्याचा कोणालाही अंत लागत नाही.
तो स्वतः लीलेने गोपवेश धारण करणारा आहे. गायीच्या समुदायाला तो आनंद देतो. तो गोपीजनांनाही आनंदवितो. ज्याचे हास्य मोठे सुंदर आहे अशा त्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी नमस्कार करते. अजं रुक्मिणी प्राण संजीवनं तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थ, अजम म्हणजे ज्याला जन्म नाही असा रुक्मिणीचा प्राणाधार, भक्तांचा परम विश्रामधाम, शुद्ध एकमेव द्वितीय, जाग्रत स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडचा अथवा बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तीनही अवस्थांच्या पलीकडचा, सदा सर्व काळ प्रसन्न आणि शरण आलेल्यांचे दुःख हरण करणारा देवांचा देव परब्रह्म स्वरूप जो पांडुरंग भगवान श्रीहरी, त्याचा मी अनन्य भावाने आश्रय करीत आहे. त्याला माझा नमस्कार असो. स्तवं पांडुरंगस्य वै पुनंदये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भो निधीते अपि तीर्थवान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. अर्थ, सच्चिदानंद घन भगवान श्री पांडुरंग त्यांचे हे स्तोत्र अत्यंत पुण्यकारक आहे. जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक या स्तोत्राचे नित्य पठन करतील ते अंतकाळी भवसागराला सहज तरून जातील आणि त्यांना नित्य अविनाशी आनंदकंद अशा परब्रह्म स्वरूप श्रीहरींच्या पांडुरंगांच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्यपाद शिष्यस्य श्रीमच्छंकर भगवत कृतौ पांडुरंगाष्टक संपूर्णम्. धन्यवादः. नमो नमः.